وإذ نادى ربك موسى أن ائت القوم الظالمين قوم فرعون ألا يتقون قال رب إني أخاف أن يكذبون ويضيق صدري ولا ينطلق لساني فأرسل إلى هارون ولهم علي ذنب فأخاف أن يقتلون قال كلا فاذهبا بآياتنا إنا معكم مستمعون فأتيا فرعون فقولا إنا رسول رب العالمين أن أرسل معنا بني إسرائيل قال ألم نربك فينا وليدا ولبثت فينا من عمرك سنين وفعلت فعلتك التي فعلت وأنت من الكافرين قال فعلتها إذا وأنا من الضالين ففررت منكم لما خفتكم فوهب لي ربي حكما وجعلني من المرسلين وتلك نعمة تمنها علي أن عبدت بني إسرائيل قال فرعون وما رب العالمين قال رب السماوات والأرض وما بينهما إن كنتم موقنين قال لمن حوله ألا تستمعون قال ربكم ورب آبائكم الأولين قال إن رسولكم الذي أرسل إليكم لمجنون قال رب المشرق والمغرب وما بينهما إن كنتم تعقلون قال لئن اتخذت إلها غيري لأجعلنك من المسجونين قال أولو جئتك بشيء مبين قال فأت به إن كنت من الصادقين فألقى عصاه فإذا هي ثعبان مبين ونزع يده فإذا هي بيضاء للناظرين. जेव्हा तुमच्या पालनहार अल्लाहनं मूसा यांना आदेश दिला की जुलमी आणि अत्याचारी जमातीकडे तुम्हाला जायचं आहे, फिरोनच्या जमातीच्या लोकांना सांगा, काय हे लोक आमचं भय नाही राखत? मूसानं विनंती केली की हे पालनहार, मला भीती वाटते की हे लोक माझं बोलणं खरं मानणार नाहीत. माझी छाती तंग होऊ लागते आणि माझी जीभ ठीक प्रकारे चालत नाही. म्हणून हारूनकडे आपण हा आदेश पाठवा आणि माझ्यावर फिरोनच्या जमातीचा एक खटलाही बाकी आहे. मला भय वाटतं की मी त्यांच्याजवळ जाऊन पोहोचताच ते मला ठार मारतील. रबनं फरमान जारी केलं, मुळीच नाही. त्यांची काय मजाल आहे की ते तुम्हाला ठार करू शकतील. तुम्ही दोघं आमच्या निशाण्या घेऊन जा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, खूप चांगलं ऐकतो. फिरोनजवळ जाऊन ऐलान करा की आम्ही सर्व जगाच्या पालनहारचे रसूल आहोत, पैगंबर आहोत, आणि ही मागणी करा की बनी इस्रायलला आमच्या सोबत पाठवा. फिरोन ओरडून म्हणाला, हे मूसा, काय आम्ही तुमचे पालन पोषण आपल्या दरबारी शाही वातावरणात बालपणापासून केलं नव्हतं? आणि तुम्ही आपल्या वयाची अनेक वर्ष आमच्या संगे राहिला आहात आणि तुम्ही एका माणसाला ठार केलं. काय ते काम तुम्ही करायला पाहिजे होतं? आणि आता मात्र तुम्हाला आमच्या उपकारांची थोडीशीही कदर राहिली नाही. मूसा म्हणाले, होय, हे काम माझ्याकडून झालं. कसल्याही इराद्याशिवाय तो मनुष्य माझ्या हातून मेला होता, परंतु त्यावेळी माझ्यासमोर कोणताही मार्ग नव्हता. जेव्हा माझ्या हातून ही हत्या झाली तेव्हा मला भीती वाटली आणि मी तुमच्या ठिकाणाहून निघून गेलो. तेव्हा माझ्या पालनकर्त्या रबनं मला बुद्धिमानतापूर्ण आदेश प्रदान केला आणि मला त्यानं आपल्या पैगंबरांमध्ये सामील केलं. आणि काय हा तुझा माझ्यावर एवढा मोठा उपकार झाला की ज्याच्या मोबदल्यात तू बनी इस्रायलच्या संपूर्ण जमातीला आपला गुलाम बनवून ठेवशील? फिरोन ओरडला, सांगा, हा रब्बुल आलमीन, सर्व जगाचा पालनहार कोण आहे? मूसा म्हणाले की तोच जो पालन करता रब आहे, सर्व आकाशांचा आणि जमिनींचा आणि त्यांच्या दरम्यान जे काही आहे, सर्वांचा पालनहार तोच एकटा आहे. जर तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर हे उत्तर पुरेसं आहे. फिरोन आपल्या आसपासच्या सरदारांना म्हणाला, काय तुम्ही ऐकलं नाही? मूसा काय बोलत आहे? मूसा पूर्ण शक्तीसह म्हणाले की तोच अल्लाह तुमचाही पालन करता आहे आणि तुमच्या पूर्वीच्या वाडवडिलांचाही तोच पालनहार आहे. फिरोन म्हणाला की हा पैगंबर जो तुमच्याकडे पाठवला गेला आहे
शुद्धीवर असलेला दिसत नाही. मुसा आपलं कथन जारी ठेवत म्हणाले की तुम्ही अक्कलवान असाल तर कान नीट उघडे ठेवून ऐका. पूर्व आणि पश्चिम यांच्या दरम्यान जे काही आहे त्या सर्वांचा पालनहार फक्त तोच एकटा आहे. फिरौन म्हणाला, मुसा, जर तुम्ही माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला आपला उपास्य बनवलं तर मी तुम्हाला कैदखान्यात पाठवेन. मुसा म्हणाले, मी आपल्या आव्हानावर तुम्हाला स्पष्ट प्रमाण दाखवीन तरीही. तेव्हा फिरौन म्हणाला, होय, खरे असाल तर आणून दाखवा. मग मुसा यांनी आपली लाठी जमिनीवर टाकली आणि तो लगेच एक स्पष्टपणे दिसणारा मोठा साप झाला. आणि नंतर हजरत मुसा यांनी आपला हात बाहेर काढून दाखवला तर तो पाहणाऱ्यांकरता तेजस्वी झाला.